द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्कॉलरशिप परीक्षा अर्थात शिष्यवृत्ती इयत्ता 4 साठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आणि बरेचसे व्हिडिओ बनवल्यानंतर आपण पदावलीपर्यंत आलेलो आहोत. अगदी सुरुवातपासून केलेली आपण संख्या ज्ञानापासून सुरुवात करून आपण पदावलीपर्यंत आलेलो आहोत. पदावली पाहत असताना आपण त्याच्यामध्ये अक्षरांचा वापर आणि पदावलीची समानता असमानता तसेच पदावलीवरील गणित कसे सोडवायचे हे नमुना प्रश्न आपण पाहत आहोत. अगोदरही आपण बरेच नमुना प्रश्न पाहिलेले आहेत, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सोपं जावं म्हणून आम्ही आणखी नमुना प्रश्न यामध्ये ऍड करत आहोत. तर बघूया पदावलीवर कसे गणित येतात ते. पहिला आहे बी इंटू मीन्स गुणिले बी गुणिले 1/8 बरोबर 8. तर बी बरोबर किती आणि खाली पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 1, दुसरा 64, तिसरा 16 आणि चौथा 72. तर काय करावं लागेल आपल्या गणिताच्या नियमानुसार. बघा आपण काय करतो, बीच्या खाली काही म्हणजे 1 आहे आणि हे दोन्ही अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. मग आपण काय करू, बी 1 बी छेद 8 1 8 बरोबर इकडे काय आहे 8. आता समीकरणाच्या नियमानुसार डावीकडे एखादी संख्या भागिले असेल तर उजवीकडे आल्यानंतर ती गुणिले होते किंवा दोबा म्हणजे काय, दोन्ही बाजूला 8 ने गुणून है ना. हा एक नियम आहे, दोन्ही बाजूला 8 ने गुणून. राईट. मग आपण हे 8 कॅन्सल आणि बी बरोबर काय येईल, मग बी बरोबर 8 8 64. उत्तर काय आलेलं आहे 64 म्हणजे दुसरा पर्याय. अशा प्रकारे आपण गणित पदावलीवरचे सोडवू शकतो. हे झालं पहिलं. दुसरं बघा, 27/3 अधिक 6 गुणिले 5 कंचे भागू बेव. उत्तर काय येते ते पाहू, ठीक नाही. पदावली म्हणल्यानंतर नियम सोडायचा नाही. पदावलीचा काय नियम आहे, कंचे भागू बेव. अगोदर कंस असेल तर कंसातलं सोडवायचं, इथे कंस नाहीये मग भागाकार आहे डायरेक्ट. या दोघांचा भागाकार करा. अगोदर 3 9 27 9 उत्तर येणार अधिक 6 गुणिले 5. आता मोठी क्रिया कोणती आहे, गुणाकार आहे. मग अगोदर गुणाकार करा, 6 चा 5 चा 6 पंचे 30 अधिक 9 30 अधिक 9 उत्तर काय येईल 39. कोणता नंबरचा, 3 नंबरचा पर्याय आहे. बघा एकदा आपल्याला नियम माहित असले ना तर गणित सोडवायला काही कठीण नाही. गणितासारखा सोपा विषय नाही. चला पुढे. इकडे एक नमुना आहे, 7 गुणिले 5 वजा 2 गुणिले 3 अधिक 4 बरोबर किती. पदावली सोडवायची आहे, कंस नाहीये. मग इथे फक्त गुणाकार आहे. बघा मोठी क्रिया, मग अगोदर गुणाकार करू आपण. 7 गुणिले 5 याचा गुणाकार करायचा, 2 गुणिले 3 याचा गुणाकार करायचा. बघा 7 5 35 वजा 2 6 अधिक 4. जेव्हा दोनच क्रिया असतात कोणत्याही, बेरीज अधिक किंवा वजाबाकी, भागाकार किंवा गुणाकार, जेव्हा दोनच क्रिया असतात तेव्हा त्या ज्या क्रमाने आल्या त्याच क्रमाने करायच्या. म्हणून आता अधिक वजाबाकी आहे, अगोदर वजाबाकी करा. चला 35 मधून 6 काढायचे आपल्याला, वजा करायचे. तर किती येईल उत्तर, बघा 35 मधून आपल्याला 5 काढू, 30 राहील आणि पुन्हा 1 करायचं म्हणजे 29. अशी वजाबाकी आपल्याला करता आली पाहिजे. 6 काढत बसलो आपल्याला वेळ लागतो, बरोबर आहे की नाही. बरेच मुलं काय करतात 6 वजा करत बसतात, मग ते इकडे हातचा घ्या तिकडे हे घ्या. त्याच्यापेक्षा 35 मधून 5 काढा, पुन्हा 1 काढा 29 आणि मग या दोघांची बेरीज करा. 29 अधिक 4 30 आणि 3 33 आहे का पर्याय 33 असणारच. किती नंबरचा, 3 नंबरचा. चला अशा प्रकारे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. फक्त 4थीच नाही, 4थी वर्ग स्कॉलरशिप झाल्यानंतर आम्ही येणार आहोत वर्ग 7वी कडे. तेव्हा लक्ष ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.